अंधेरीमध्ये काय गटोडे बांधून ठेवले माझं काय माहिती. चला नमस्कार मंडळी, हाय फ्रेंड्स, मी प्रिया स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही दोघं निघालेलो आहे आता अंधेरीला जायला. काय माहिती उठसूट अंधेरीला आमचं काय गटोड असतं काय माहिती. हे बघा कसं कॅमेऱ्यामध्ये माझ्या घुसून घुसून बघत होते. तर सकाळ सकाळच्या रामपाऱ्यामध्ये आम्ही निघालो होतो अंधेरीला जायला. तर रोजच्या प्रमाणे जी मी गाडी पकडत होती 746ची, त्याच गाडीमध्ये हे सगळे आमचे माझे मित्र फ्रेंड्स वगैरे आम्ही सगळे एकत्र जायचो मी जेव्हा कामाला जात होती तेव्हा. आता हे पण आज मला इथे भेटले होते, तर त्यांना पण मी हाय बाय केलं. जरा एवढ्या दिवसाच्या ज्या गप्पा गोष्टी आहेत त्या पण मारून घेतल्या आणि मग त्यांना मग तिथून बाय केलं. तुम्ही जावं म्हणलं, मी पण जाते मी माझ्या कामाला, कारण की मला पण इथे जरा काम होतं ते पण करायचं होतं सिप्समध्ये जाऊन. तर एवढ्या सगळ्या गाड्यामध्ये मी माझी गाडी शोधत होती. भैया माझी गाडी कुठे आहे. त्याला म्हटलं माझी गाडी काढून दे, मला जायचंय बरं. मग आम्ही गाडी काढली, गाडी जरा पुसून वगैरे घेतली, जरा स्वच्छ दिसायला पाहिजे त्याच्यामुळे जरा स्वच्छ दिसली गाडी. आम्ही बसलो आणि मग निघालो. मग तिथे जाता जाता आम्हाला गणपती बाप्पाचं मंदिर तुम्हाला माहितीच आहे. मग बाप्पाला नमस्कार केला, असं म्हटलं की देवा आज जे काम जे करायला आलेलो आहे ते होऊ दे बाळा बा. आणि मग आम्ही पुढे निघालो. लई भूक लागली होती राव. इथे माणसांना कामं करून भूका लागतात, त्याच्या आधी तिथे मला भूक लागते. मग खाऊन पिऊन मग आम्ही सिंक्समध्ये गेलो. जे आम्ही कामासाठी आलेलो ते आम्ही काम वगैरे करून घेतलं. बरं झालं ज्या आलो आणि काम आमचं झालं. मग सरप्राईज द्यायला मग आम्ही गेलो आजीच्या घरी. आजी तर सापडली नाही, पण मंगला आणि बाकीचे सगळे पंटर होते ते इथे आम्हाला दिसलेले आहेत. मग आम्ही तिथे गप्पा गोष्टी केल्या की लाजळूचं पान बघा कसं लाजतंय. मग तिथून आम्ही निघालो. ऊन तर बाबा डोक्यावरच होतं, थै थै नाचत होतं असं वाटत होतं. बाप रे एवढं ऊन होतं ना, सांगायला सोय नाही. मग काय ते ऊन खात खात आम्ही लस्सी वगैरे पण प्यालो. मग त्याच्यानेच पोट भरलं ऊन खाऊन आणि लस्सी पिऊन. मग आम्ही विचार केला बसने जायचं. बस जरा एसी तर लागेल थंडगार, पण कसलं काय आणि कसलं काय. एसीची बस होती की भंगार बस होती हेच समजत नव्हतं. मग असो, एसी तर काय आम्हाला लागली नाही त्या बसमध्ये. म्हटलं एसी तर नाही, बाहेरचं वातावरण ते बघत बघतच आणि मग निघावं. मग ते बघून बघून अंधेरी स्टेशन आलं. स्टेशनला उतरल्याच्या नंतर मग बापरे हसत खेळतच आम्ही जातं काढतच आम्ही बाहेर पडलो होतो. बस बघा किती डोक्यावर अशी एवढी उंच वाटत होती माझ्या. एवढं सगळं काम केल्यानंतर मग काय बाबा एक फ्रँकी तो बनताही आहे. तो भैया को बघते बघते मग फ्रँकी खाल्ली. असं वाटत होतं की आपलं पण एक दुकान उघडावं. मग काय तो विचार ठेवला बाजूला. तिकीट काढलं, ट्रेनमध्ये जाऊन बसतच होतो. मग म्हटलं की थंडगार काहीतरी घ्यावं पिण्यासाठी. मग ते पण ज्यूस वगैरे घेतला. ट्रेन चालू झाली. ज्यूस जसं पितच होती तर बाबा ज्यूस पिता पिता ज्या झिंजण्या आल्या मला की बाप रे बघायलाच नको. तोंड बघा कसं झालंय माकडावानी. असो, तर पीत पीत मग नायगाव स्टेशन आलं. गप्पा गोष्टी झाल्या. मग नायगाव स्टेशन आल्याच्या नंतर मग काय परत उन्हाला सामोरे जायचंच होतं. मग तोंडाला काय बांधलं नाही काय नाही, तोंड ऑलरेडी काळं होतं, अजून काळं पडावं असं म्हटलं आणि मग निघालो घरी जायला. तर दीक्षाला पण आम्ही फळं वगैरे घेतले. चला असा गेला माझा आजचा दिवस. बाय.